नमस्कार. नमस्कार जी. आपलं नाव? माझं नाव योगेश प्रल्हाद थानवे. आपण कुठून आलात? मी पांडुरंग बुद्रुक, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्रामधून आलेलो. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि त्याला जॉईंट दुग्ध व्यवसाय आहे आणि कॉन्फेक्शनरी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजाची 2003 सालला घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजाची दीक्षा घेण्याच्या पूर्वी आमचे परिवार आणि आम्ही गणेशजी, दुर्गादी, शंकरजी आणि जे फुपगावचे जे अमरावती जिल्ह्यामधले संत आहे जे सुरेश महाराज, तर त्यांचे जे आहे आमचे वर्षातून 2दा ते यायचे आणि त्यांचा 3 दिवस कार्यक्रम चालायचा. त्यांच्यामध्ये भजनं व्हायचे, जेवणाचा कार्यक्रम व्हायचा आणि त्यांचे जे प्रत्येक वर्षामधून असे 2दा कार्यक्रम यायचे. तर तो कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी जसं आमची आई जे आहे ते खूप म्हणजे असे आध्यात्मिकमध्ये होती का त्यांना म्हणजे पूजा हे पाहिजे नव्हतं. पण आता मला तर तेवढं काही याच्यामध्ये हे नव्हतं, परंतु आई म्हणते तर त्यांच्यामध्ये सहकार्य करणं हे मुलाचं कर्तव्य असते असं मी करत होतो. त्यांचे जे कार्यक्रम असतात त्यावेळेस कुठल्या वर्षी उत्पादन व्हायचं नाही, शेतीमध्ये व्यवसायामध्ये फुल बरकत नव्हती. त्यावेळेस जे बैल असतात जे आपण शेतीमध्ये काम करतो ते बैलाचे विक्री करून सुद्धा आम्ही ते सुरेश महाराजाचे कार्यक्रम करत आलेलो आहोत. परंतु त्याच्यामुळे आम्हाला सुख किंवा समाधान किंवा आर्थिक लाभ कुठल्याही प्रकारचा झालेला नाही. असे आम्ही पहिले भक्ती करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात, आपला परिवार एक भक्ती मार्गात होतात आणि सुरेशजी महाराज यांच्याकडनं आपण नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घेतला होता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण भक्ती साधना करत होतात. मला असं विचारायचं आहे की हे जे महाराज होते यांनी आपल्याला कुठली भक्तिविधी सांगितली होती? नाही, ते महाराज जे अवलिया संत होते ते कुठल्या प्रकारची भक्ती सांगत नव्हते. ते अवलिया स्वरूपाचे होते. ते फक्त आशीर्वाद आणि अशी धारणा होती की यांची भक्ती केल्यानं आपल्या घरामध्ये, संसारामध्ये, शरीरामध्ये सुख, शांती आणि आर्थिक लाभ होतो अशी एक धारणा होती. बाकी गुरुमंत्र वगैरे ते काही देत नव्हते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही सुरेशजी महाराज यांची सेवा करत होते आणि जी आपल्याला प्रवचने करत होते किंवा त्यांचा जो कार्यक्रम आपण मनोभावी पार पाडत होते त्यासाठी आपण पैशांची जुगाड करत होते. एका वेळेस तर आपण आपले जे गुरुढोरं होते ते सुद्धा आपण विकले आणि त्यांची सेवा पूर्ण केली. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानात कसे आलात? संत रामपालजी महाराजाच्या शहरांमध्ये यायची एक गोष्ट आहे का आमचे जे नाशिकला जावई राहतात ते पहिलेपासून अध्यात्म याच्यामध्ये होते. तर त्यांनी जे संत रामपालजी महाराजाचे जे काही पुस्तक आहे ज्ञानगंगा नावाचे ते पुस्तक आणि गहरी नजर गीता हे यांचं वाचन केलं होतं आणि संत रामपालजी महाराज नाशिक इथे येणार होते हे कळलं. तर त्यांनी फोन केला का बा तू जे आहे तू ताबडतोब संत रामपालजी महाराज येणार आहे आणि तू येऊन जा, कुठल्याही प्रकारचा वेळ न लावता, विलंब न करता. तर मी आणि माझी पत्नी हे दोघंही जण आम्ही पहिले चालले गेलो. ते गेल्याच्या नंतर जे आहे तिथं संत रामपालजी महाराज डोंगरे वस्तीमध्ये आले आणि आल्याच्या नंतर ते तत्पूर्वी तर आम्हाला त्यांनी परिभाषा प्रभूच्या 100 कॅसेटा होत्या ते टी व्हीवर दाखवत गेले का पहा हे ज्ञान आहे. पण ते तर ज्ञान माझ्या काही तेवढं म्हणजे डोक्यात बसलं नाही. परंतु आता बा ते संत येणार आहे आणि आपले घरचे जे व्यक्ती ज्येष्ठ आहे जावई आहे ते आपल्याला काहीतरी आपल्या भल्याचं सांगणार आहे. तर मग ते आल्याच्या नंतर मी गुरुदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजाकडून 2003 सर, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर जी नामदीक्षा म्हणजे गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर त्या नामदीक्षाच्या सामग्रीमध्ये एक छोटीशी पुस्तक होती. ते ब्रह्मगायत्री नावाने त्यामध्ये लिहिलं होतं का आपण जर हे दररोज जर केलं तर आपल्याला आर्थिक लाभ मिळेल. तर मी जे आहे पहिलेपासून आर्थिक लाभामध्ये इतकं म्हणजे हे झालेलं होतं का माझ्याकडे 27 एकर जमीन होती.
ती जे आहे म्हणजे 100 रुपये लावायचे आणि 60 रुपये जे आहे भेटायचे, म्हणजे 100 लावून म्हणजे जवळपास त्या शेतीमध्ये घाटा यायचा. तर तो पूर्ण करण्यासाठी आणि मग घेतलेले जे कर्ज आहे ते परत द्यायचं. तर मग शेती 3 एकर 4 एकर विकायची आणि ते लोकांचे जे पैसे आहे किंवा बँकेचे पैसे आहे ते परत करायचे. असं करता करता घाट्यामध्ये चालवत होतो आणि घाट्यामध्ये चालता जाता माझ्याकडे 27 एकरपैकी केवळ 8 एकर जमीन शिल्लक राहिली होती. आणि 8 एकर जमिनीवर इतकं काही कर्ज होतं, बँकेचं कर्ज, खाजगी कर्ज, गावठी कर्ज, आणि एकच गुण होता का आपल्याला सत्यतेचं, ज्याचं घेतलं त्याचं दिलं पाहिजे. परंतु मग ते काय झालं, गुरुदीक्षा संत रामपालजी महाराजाची घेतली आणि घेतल्याच्या नंतर त्या पुस्तकावर लिहिलं तर ब्रह्म गायत्री जाप मंत्राच्या याच्यावर का भाई आप नित्यनेम करने से, हिंदीमध्ये होतं ते, नित्यनेम करने से आपको आर्थिक लाभ होगा. ते मला इतकं म्हणजे आवडलं का मला ते आर्थिक लाभच पाहिजे होता. मला भक्तीविषयी तर तेवढं काही माहीत नव्हतं, परंतु मला आर्थिक लाभ कुठून भेटतो हेच मी शोधत होतो आणि नेमकंच मला ते लागलं. तर मी एक संत रामपालजी महाराजाला चॅलेंज केल्यासारखे केलं का खरोखर जर हे संत आहे, जर यांच्या मंत्रजापामध्ये, याच्या भक्तीमध्ये इतकी जर पावर आहे आणि हे सांगतात का आर्थिक लाभ हो जाएगा, तर म्हटलं काही नाही, येणारा हंगाम जो आहे, सीझन जे आहे 6 महिन्यानंतर आपण बघूया. जे त्यांचे जे नियम दिलेले होते त्या नियमामध्ये राहून मी 6 महिने मी आणि माझ्या पत्नीनं भक्ती केली आणि खरोखरच येत्या 6 महिन्यामध्ये मला 3 असे लाभ झाले का मी सांगू शकत नाही. का म्हणजे असं मला म्हणजे आश्चर्यचकित झालो का आत्तापर्यंत आपण घाट्यामध्ये लॉसमध्ये चालवत होतो आणि ते येत्या 6 महिन्यामध्ये इतकं झाले का 3. मग माझा विश्वास जो आहे तो दृढ झाला संत रामपालजी महाराजाच्या भक्तीवर. आणि मग भक्ती तर मला काही माहिती नव्हती. मग त्यावेळेस आपण सत्संग फायदा झाल्याच्या नंतर मग लाभवश म्हणजे आपल्याला आर्थिक लाभ झालेला आहे, काही ना काही त्या ज्ञानामध्ये काहीतरी जरूर असलं पाहिजे. असं करून मी त्या सत्संग पाहत गेलो आणि सत्संगाच्या नंतर समजलं संत रामपालजी महाराज शास्त्राच्या नुसार भक्ती देतात. जसं गीता अध्याय नंबर 16च्या 23 श्लोकात सांगितलं का जो शास्त्रविद्या सोडून मनमाना आचरण करतो ना त्याचे कार्यसिद्धी होत, ना त्याला सुख भेटत, ना मोक्ष भेटत. मग असं वाटलं, मग हे करता करता मग अशी जे आहे तर भक्ती जे आहे तशा प्रकारे मग दृढ झाली. मग घरचे जे परिवारातले जे सदस्य होते, आई आहे, वडील आहे, 2 भाऊ आहे आणि भावाच्या 2 पत्नी आहे आणि मुलं पण, त्यांचे पण माझे पण, सर्वांना मग नामदीक्षा देण्यात झाली आणि तिथून आम्हाला चांगली भक्ती म्हणजे आमची सुरुवात झाली. आणि आर्थिक लाभाचं तर विचाराचं काम नाही, कारण आमची जी 27 एकर जमीन जे गेली होती ते आम्ही हळूहळू म्हणजे आजपर्यंत जे काही शेतकरी शेती करतात त्या शेतीच्या भरोश्यावर शेती आतापर्यंत आम्ही पाहिलं नाही आणि पाहिलं बी नाही. आणि आम्ही मग तेच जमीन जे 14,000 रुपये एकरने विकली, ते 1,20,000 आणि परत घेतली 4 एकर. आणि याच्या पहिले जे 6,500 रुपये एकरने विकली होती सुरुवातीच्या काळात, ते सुद्धा आम्ही 3 एकर परत ते घेतली. आणि अजून 2 वर्षानं राहून परत मग अजून 50,000 रुपये एकराप्रमाणे परत ते वापस घेतली आणि तेच जमीन. आणि आता म्हणजे सन 2019मध्ये 2 लाखाने जमीन परमात्म्याच्या दयाने आम्हाला कृपा झाली आणि ते घेतली. अशा प्रकारे आम्हाला संत रामपालजी महाराजाच्या भक्तीमुळे असा आर्थिक लाभ झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेनंतर आपल्याला आर्थिक लाभ प्राप्त झालेत. जी आपली जागा जमीन विकल्या गेली होती ती परत आपल्याला मिळाली. तर मला असं विचारायचं आहे, हा एक आर्थिक लाभ आपल्याला तो मिळालाच, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ आपल्याला प्राप्त झालेत का? आमच्या आजोबाच्या काळामध्ये आमच्याकडे भरपूर मोठे गुरंढोरं होते, परंतु नंतरच्या याच्यामध्ये काहीही राहिले नव्हते. पण आम्ही आता जवळपास 20 ते 25 म्हशी आमच्याकडे आहे, गाई आहे आणि त्यांचा खूप मोठा असा शेड पण आहे. त्या शेडवर आम्ही तिथल्या एरियामध्ये जवळपास आमच्या गावामध्येच पाण्याची टंचाई आहे, परंतु आम्ही तिथं बोर मारला. आता बोर मारलं ते आमचे जिथं इतकं पाणी लागलं आहे का आमचे गुरंढोरं तर पितात एवढे मोठे, परंतु शेजारापाजाराचे आजूबाजूचे गावातले जे आहेत ते पण पितात. आणि कोणाला जर पाण्याची आवश्यकता असली पिण्याकरता ते पण आम्ही मनाई करत नाही, देतो. पण आमच्या बोरचं पाणी संपलं नाही अजून आणि ते गावात टंचाई असूनसुद्धा आमची पाण्याची बी परमात्म्यानं आमचे पाण्याची मेहर केलेली आहे.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, तर ह्या अनुषंगाने जो आपला मित्रपरिवार आहे किंवा जे आपले आप्तेष्ट आहे, जे आपले नातेवाईक आहेत, तसेच जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? त्यांना संदेश काय विनंती करावं का बाबा, कुठल्याही प्रकारे जे आता मी योगेश प्रल्हाद थानवे सांगत आहो, तर मला काही सांगण्याचं किंवा मोठं हे काही घ्यायचं स्वाभिमान नाही आहे. परंतु माझी इच्छा आहे का बाबा, मी जे काही लाभ प्राप्त केलेला आहे, जे मला जे काही अनुभव आलेले आहे, हे पण तुम्ही थोडेसे तपासून पाहिले पाहिजे. जसं गावामध्ये एखादे औषधीचं किंवा औषधीचं समजा कंपनीवाले येतात, ते सांगतात का बा माझी औषध जे आहे हे इतक्या प्रकारची आहे, हे असरदारक आहे. प्रत्येक 100पैकी जवळपास 90 जण तर हेच सांगतात का माझं चांगलं आहे. परंतु अशामुळे माणूस गोंधळला जातो आणि नेमकं काय करावं हे सुचत नाही. परंतु अशांना माझी एक विनंती आहे की गावात आलेला कंपनीवाला जो आहे त्याचा तुम्ही ते सांगत आहे ते ऐका, आणि नाही काही तर 100% नका घेऊ, फक्त त्याचा डेमो घ्या, म्हणजे थोडंसं प्रात्यक्षिक घ्या. आणि जर त्या प्रात्यक्षिक घेतल्यावर आपल्याला फायदा होत असेल, लाभ होत असेल तर ठेवा, नसेल होत तर नका ठेवू. अशीच माझी विनंती आहे माझ्या अपक्ष मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना का बुवा, जर तुम्ही थोडंसं बघा, काय ज्ञानगंगा आहे, जगण्याचा मार्ग आहे, संत रामपालजी महाराजाची लिहिलेली पुस्तके आहे, ते फक्त निष्पक्ष भावनेने थोडंसं त्याच्यात बघा, आणि त्याच्यामधून जे आहे ते तुम्हाला पटलं तर ज्ञान तर घ्या, नाहीतर तुमचा विषय नाही. तर अशी मला भक्त समाजाला विनंती आहे. सर, जर कोणी साधकाला किंवा भक्ताला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आता अनन्य चॅनलवर जे संत रामपालजी महाराजाचे सत्संग चालू आहे, त्याच्यावर नंबर फ्लॅश होत असतात आश्रमचे. तर ते जिथं आपण ज्या एरियात राहतात तिथले जवळचं नामदीक्षा केंद्राचा तुम्हाला नंबर भेटून जाईल आणि तिथून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, जर कोणी साधक ही नामदीक्षा घेऊ इच्छित असेल आणि त्याने या फोन नंबरवर संपर्क साधून तिथला पत्ता पण मिळाला असेल, तर त्या साधकाला तिथे गेल्यानंतर किती पैसे मोजावे लागेल ही नामदीक्षा घेण्यासाठी? सर, नामदीक्षा घेण्यासाठी कुठलाही शुल्क आकारल्या जात नाही आणि कुठलेही पैसे घेतल्या जात नाही. ते शुल्क म्हणजे नामदीक्षा जे आहे फ्री, म्हणजे कुठलेही पैसे नाही, फ्री आहे. धन्यवाद. नमस्कार जी. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.